जालन्यात लव्ह जिहादच्या विरोधात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेची निदर्शने। शहरातील महात्मा गांधी चौकात करण्यात आले आंदोलन। जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणला। आज दिनांक 17 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात लव्ह जिहादच्या विरोधात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने निदर्शने केली आहेत। शहरातील महात्मा गांधी चौकात हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा इथं अयान अहमद या 19 वर्षीय नराधमानं अल्पवयीन मुली व तरुणींचे लैंगिक शोषण करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। तसेच मुलींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्यानं मुलींना ब्लॅकमेल केल्याचे प्रकरण समोर आलंय। नाशिक येथील एका मोठ्या आयटी कंपनीत काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हिंदू तरुणींना फूस लावून त्यांचा ब्रेनवॉश करून आमिषे दाखवून भीती दाखवून त्यांचं धर्मांतर केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ जालन्यात आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं जोरदार घोषणाबाजी करत लव्ह जिहाद विरोधात निदर्शने केली। आंदोलन केलं बघा, आज जालना येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल व सकल हिंदू समाजाचे सगळे योद्धांचे मार्फत आज एक आंदोलन इकडे झालेलं आहे। बघा, नुकत्याच एक घटना घडली ज्याच्यात न्यूजमध्ये माहीत झालं की 19 वर्षाचा मुलगा आमच्या समाजाची हिंदू समाजाची लहान आमची बहिणी जे 8वीत असेल, जे 9वीत असेल, जे 10वीत असेल, काही मुली 5वीत पण आहे, त्यांच्यावर एक अत्याचार करतो, लैंगिक अत्याचार करतो, तो धरला जातो। तर त्याच्या विरोधात किंवा त्याच्यावर तीव्र कारवाई झाली पाहिजे यासाठी आमचे बजरंग दलचे जेवढे योद्धे आहे आज आम्ही मोर्चात आलो। त्यासोबतच काही कॉर्पोरेट ऑफिसेस आहे जिकडे लोकांना ते म्हणतात की तुम्ही तिलक लावू नका, हे धार्मिक वाटतो, आमचा प्रोफेशनमध्ये प्रोफेशनल नाही वाटत, त्यांना तिलक नाही चालत, पण असं चुकीचं आहे। हे हिंदू धर्माची आमची संस्कृती, हा देश जे आहे, हा देश मध्ये तिलक तेव्हापासून आहे जेव्हापासून लोक जन्माला आले नाही, तेव्हापासून तुम्ही जर बघितलं तर 3000 वर्ष जुनी मूर्ती पण भेटणार, त्याला सुद्धा तिलक असणार। अर्थात या देशची परंपरा आहे असे कॉर्पोरेटांच्या विरोधात आणि हे जेवढे आमच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करतात त्यांच्या विरोधात सगळे बजरंग दलाचे आमचे योद्धा आज निदर्शनात आले आणि सरकारकडून आमची एक तीव्र अपेक्षा आहे की जेवढे आरोपी यांना तीव्र यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। दुसरा आणखी एक विषय असा आहे, एक दुर्दैवाची गोष्ट मी आणखी तुम्हाला सांगतो। आज 19 वर्षाचा जे मुलगा धरला गेला ना, त्यांनी कमीत कमी 100 पेक्षा जास्त मुलींसोबत अत्याचार केला आणि या देशात काही पुढारी आहे ते येऊन काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? काय नाही, ते 100 नाही फक्त 2च होते। अरे क्या पागल है क्या तुम लोग? 1 हो या 2 या 1000 हो, एक भी लड़की अगर खरो चाहे तो हमारा काम है उसके लिए लड़ना। या देशात असे पण पुढारी, तर या लोकांवर तीव्र कारवाई झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची इकडे सरकारला विनंती आहे। जय श्रीराम, जय